नमस्कार मंडळी, राम राम. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आता भिजवणी चालू आहे. सकाळी 9ला लाईट येते आणि भुईमुंग भिजवायला चालू आहे. तर बघू शकता का पाठीमागं भुईमुंग पेरलेला आहे. दुसरं पाणी यायला, कारण गेल्या वेळेस आपण नाईटच्या हप्त्यामध्ये पाणी दिलं होतं याला. आता या वेळेस काय म्हटलं होतं, आता थंडी खूप आहे म्हणजे एकदा दिवसात भिजवून काढलं म्हणजे पुढच्या वारीला परत दिवसालाच बारी येईल. कारण पहिली वेळेस आपण संध्याकाळी दार धरलं होतं, पण खूप थंडी होती. मला आता संध्याकाळी नकोच. आता आज चालू केलंय, आज व्हावं लागतंय. अख्खा तुकडा येतो, हे अर्धा एकर असेल भुईमुग आहे पाठीमागं. तर चालू केलंय. त्याच्या खाली याच्या खालच्या पट्टीमध्ये हे आहे, गहू आहे. तुम्हाला पाणी दाखवतो बोरचं. बोरचं पाणी आहे बघा आपल्या. इकडे टी आहे बांधापासून इकडे आणलंय. आता 5 पैप पडत आहेत. घर पण इथंच आहे बा, समोरच घर आहे. ही मका आहे इथं. भुईमुग आहे पाहिजे. भुईपट्याचं भिजविलेलं चांगलं असतं, कारण चांगलं भिजत आहे. आणि आपल्याकडे सुविधा पण नाही स्प्रिंकलरची, त्याच्यामुळं असं भुईपट्याचं पाणी देतो असतो मी सगळ्याच रानाला. स्प्रिंकलर नाही आपल्याकडे. मस्त भिजत आहे, असं आरून भिजत आहे. आणि असं आरून भिजलेलं चांगलं असतं. बरेच दिवस पुन्हा पाणी द्यायची गरज नाही. कमीत कमी 8 दिवस तर गरज नाही पाणी द्यायची. ते स्प्रिंकलरचं जरा कसं आहे, लागत आहे पाणी, रपर 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 लागत आहे. ते दमाने चालतंय आपलं असं. आता कळलं नाही भुईमुग कसा आला आहे, काही कळलं नाही. थोडा पातळ झाली वाटायला. बघू शकता का, आताच काही कळत पण नाही ते, कारण थोडा उंच झाल्यावर चांगला वेल त्याचा पसरल्याशिवाय काही कळत नाही. कारण आता हे खुरपून बी घ्यायचं आहे. आत्ताच कळत नाही याचं काही. एकदा डुबून घेऊन पुन्हा खुरपून काढल्यावर पुन्हा दिसेल चांगला. माती वगैरे लावली की पुन्हा छान दिसतंय. तर चालू झालंय आता. बघू आज किती होतंय भिजवायचं.